गोविंद निवास नंबर 2 मधील शाळेतील सर्व रहिवाशांनी आपल्या सत्यनारायण पूजेच्या ठिकाणी हजर राहायचं आहे. थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होत आहे. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु मंगलं माये चार्यस भगवान् मंगलाय हरि तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवलं तदैव लक्ष्मीपते देग्र्यतो स्मरामि ओम पैत्रं पवित्रा वज्रभावसागतो विवाय स्मरितमन्तरिका जोदवाय व्यन्दरसुजी सर्वतोजी रावणातले होतात पाणी घ्या थोडा थांबणं आता पेचं हात जोड केशवाय नमः नारायणाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः एकदा थांबणं थोडा गोविंदाय नमः आता ओम केशवाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः ओम नारायणाय नमः माधवाय नमः ओम माधवाय नमः गोविंदाय नमः गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः भगवानाय नमः देवीकराय नमः हात जोडाने देवाला नमस्कार करायचा 24 वेळा नमस्कार सांगायचा ओम विष्णवे नमः भगवानाय नमः देवीकराय त्रिचंद प्राणायाम योगा ओम 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 जनमं तमं सत्यं सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वस्ति इन्द्रो सर्वाः पूजा विश्वेदाः श्रीमन्महागणाधिपति नमः हात जोडा श्रीमन्महागणाधिपति नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातापितृभ्यो नमः श्रीलक्ष्मीनारायणाभ्यो नमः सर्वभ्यो नमो नमः सर्वभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु सुमुखनिकटन्तराज्यगतयोगजनप्रकालं भद्रजविघ्नविनाशोगणाधिपान् दुर्गेतुवनाथगवालचन्द्रगजाननाद्वादशेतानि नामानि विद्यारम्भे विवाहे शुक्लाम्बरं धरं देवं जीवनं चतुर्भुजवदनवन्दनाध्यायते सर्वविघ्नमण्डले सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् भगवान् मङ्गलाय हरि तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवलं तदेव लक्ष्मी
वर्षामिन्दी वर्षामि रुद्र जनार्दन विनायकं गुरुवर्णं ब्रह्मा विष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यात सर्वकार्यात् सिद्धिदं अभिस्मितात् जतया पूजतया सुरासुरे सर्वविघ्न तस्मै गणाधिपते नमः सर्वेश्वरकाले सुदय त्रिगुणेश्वरं देवादिशास्त्रु सिद्धिजान प्रवेशान हात ताटामध्ये तांबडामध्ये करून ठेवा हाताला हात लावा त्यांच्या श्रीमदो महापुरुष पाणी धरून ठेवा साठवून ठेवा सोडू नका श्रीमदो महापुरुष विष्णुराज्य पर्वतमानस्य अद्य ब्राह्मणोदित्य परासे श्री श्रीद्वार कल्पयन् वैवास्मन्द्रे कलियुगे प्रथम चरणे वरदोलिपकण्डे जम्बूर्वे दण्डकारण्ये दिशुलावर्यान् दक्षिणे श्रिया शालिवाहक कैकुण्ठे सतीचाळीस विश्वासुनाम सौसर्य उत्तरायण उत्तरायण शिशिरऋतुवान् मासोतमञ्जमासे माघमासे शुक्लपक्षे सप्तमी तिथो रविवार दिवस नक्षत्रे एवं गुणविसर्जन विशेषाय रेवती नक्षत्र सिद्ध योगे करकरणे वनितकरणे चंद्रसिते मीन राशि मेष राशि सूर्यसिते मकर राशि गुरुसिते मिथुन राशि एवं गुणविसर्जन विशेषाय शुभ पुण्यतिथो सदा आयु आरोग्य प्राप्त्य सकल कामना सिद्ध्यर्थ मकर संक्रांति यथा ज्ञानेन यथा मिलोच्चार द्रव्य धनावनादि स्वरोच्चार पूजनम परिष्ये गणपति पूजनं च करिष्ये गणगण्डादि पूजनं च करिष्ये करुणाध्यावायि पूजनं च करिष्ये ओम गणानन्दवा गणपति गुमवामहे दियानन्दवा गणपति गुमवामहे दिनानन्दवा गणपति गुमवामहे मसोमवां ओम ज्ञानि कर्मं देव सर्वकार्येषु सर्वदा या पाणी महागणपती नमः श्री सत्यनारायण संघाय सहपरिवाराय नमः पादं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीं समर्पयामि स्नानं समर्पयामि पुण्यचमनीं समर्पयामि पाणी नोंदला का समर्पयामि गन्धोदकस्नानादे गन्धोदकस्नानं समर्पयामि ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविन्दाय नमः शुद्धोदकस्नानादे शुद्धोदकस्नानं समर्पयामि गन्धोदकस्नानादे गन्धोदकस्नानं समर्पयामि पाणीमध्ये पाणी घ्या उजव्या हातात घ्या उजव्या हातात पाणी घाला सुगंधित
गंधोदकस्नानादि गंधोदकस्नानं समर्पयामि पाणी घ्या गंधोदकस्नानादि सुगन्धितपरिमलद्रव्याणि समर्पयामि पाणी घ्या सुगन्धितपरिमलद्रव्याणि समर्पयामि मल्लादिनि सुगन्धिनि मलत्यादिनि सुगन्धिनि ब्रह्मयानि तानि पूजानि पुष्पाणि सुगन्धितपरिमलद्रव्याणिञ्जं समर्पयामि मल्लादिनि सुगन्धिनि मलत्यादिनि सुगन्धिते प्रभवानि तानि पूजानि पुष्पाणि समर्पयामि धूप समर्पयामि दीपं दर्शयामि प्रार्थना गुरु नमस्कारं करोमि सुगन्धितपरिमलद्रव्याणिञ्जं समर्पयामि मल्लादिनि सुगन्धिनि मलत्यादिनि सुगन्धिते ब्रह्मयानि तानि पूजानि पुष्पाणि समर्पयामि धूप समर्पयामि धूप समर्पयामि दीपं दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा घेतो तुमचं असेल नाही पाणी उपवास असतो ना उपवासामध्ये तोपर्यंत नाही ताटामध्ये ठेवायचं ताटामध्ये ठेवायचं सुगन्धितपरिमलद्रव्याणिञ्जं समर्पयामि धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ठेवून द्या नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा समानाय स्वाहा याच्याबद्दल याचं पाणी फिरवा प्राणाय 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 समानाय पूर्णब्रह्मणाय नमः प्राणाय 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 उदानाय समानाय पूर्णब्रह्मणाय नमः नैवेद्यं समर्पयामि ती फुलं उचला दोन्ही पण फुलांचा सुगंध घ्या नाकाजवळ धरा सुगंध घ्या डोळ्यांना स्पर्श करा कपाळी लावा झालं आता त्या सुपारीने मूर्तीवरती असं पाणी वाज बसायचं आहे असं या पद्धतीने ठीक आहे पाणी मनातून श्री गणेशाय नमः असं ठेवायचं मनातून श्री गणेशाय नमः असं बोलत राहायचं सुपारीवर आणि मूर्तीवर दोन्हीवर हा ओम भद्रं गणेश विष्णुयामदेवाः भद्रं भद्राद्रेरङ्गे दुटातं निवारितं यदा स्वस्ति इन्द्रो सर्वासुदिनमुषा विश्वेदासुदिनदारुषर्षणिमिं स्वस्ति नं बृहस्पतिं ददातु ओम नमस्ते गणपतये तदोषि तमय केलमगदादिमनवरतासितं सर्वकलितं ब्रह्मासितं साक्षादत्मनित्यं रुद्यमोज्मि सत्यमोज्मि अवतारं रुदारं नातरम् अवानुजानं जन्मजातदौरसादौतरादौषणादम् औषधादवादहादादसर्वदमवैवैतमन्दादम् तमवैसञ्जलमयातमानन्दं समरमयाम् तमदजिदान्नादिप्रत्यक्षममादिनानविन्नानमयुसेम् सर्वजगतं लभजाते सर्वं तं भूमिः भो निरदर्वान् तं चत्वारि कलत्रज्ञान्
तमुलागारजुगतिनितं तं शक्तिदयात्मयोगिनन्दिनितं तमनागमेन्द्रमिन्द्रदानितवैश्वश्रीवासचन्द्रवाद्वान् ब्रह्मवरस्वरङ्गनादिपुरोजानमनादितदनन्तरम् अनुस्वारवन्दरादिसन्तानिर्वृताम् एतादृशङ्गारुरूपमकारुतिमुरूपाम् अनुस्वारयान्तरूपमिन्दुरुतरूपं नादसन्मानश्रीजान् गणेशविद्या गणेशविजयनित्यन्त्रिगायत्रीजन्मा गणपतिदेवतां गणपतये नमः एकानन्दाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चत्वारसम्मासं चन्दारि नम्रतं जगद्देवीप्राणवशकुतयं रक्तरं मोदरं चित्रं भक्तानुकम्पिनं देवं निगर्गारिमुचितम् अविर्भूतं शुद्धादपुरुषात्मरमयं दन्तिनित्यं स योगी योगीनावरां नमो राधपते नमो गणपते नमो प्रथमते नमस्ते एकदन्ताय विनाशिनी शिवसुताय श्रीं वरदमूर्ते नमो नमः ओम शांति 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 आता पंचामृत घ्या मला पंचामृत वा मूर्तीवर फक्त वा परमार्याम सासासासाय पुरुषासत्रवातं भवितुजंगलम्बान् आगतदेवदेवशगरगुरुविमानमुजागुराणगोत्रम्बान् श्रीदत्तनारायण संजाय सहपरिवारैर्वान् पुरुषोत्तानि समर्पयामि नमस्कारं करोमि बस ठेवून द्या तांबे आता सुपारी आणि मूर्ती दोन्ही उचलून घ्या तुमच्याकडे पाण्याचं चाललंय घ्या मूर्तीवरती पाणी वाहन गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्रतनया चरमन्वती वेदिका क्षिप्रावे द्रवती महासुरनदी त्वया गया गंडकी पुसून घ्या पूर्णास्पूर्ण जलस्तमोदरिता स्नानास्तदा मंगला मूर्ती होती तिथे ठेवा परंतु अगोदर तिथे तुळशीपत्र ठेवा वर आणि सुपारी ते खाली ठेवा वक्रतुंडवाय गुडी सूर्य समाप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सुपारीला गणपतीच्या सुपारीला गंध लावा वक्रतुंडवाय गुडी समाप्रभा गणपतीच्या सुपारीला निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरिंद्राचा बोट लावा सुपारीला ओम फुल ठेवा खाली खाली लाल फुल खाली आणि पिवळं फुल वर ठेवायचं आहे हळद कुंकू बनवायचं आहे हळद कुंकू वाहा परिरंगमंजल सगायद्रवाणंजल सवरवयानी मल्लादिनी सुगंधिनी मलद्दादिनी सुगंधिद्वे प्रभो अबीर गुलाल पण थोडं थोडं व्हायचं हरिरंगम अबीर गुलालंजम समर्पयामी मल्लादिनी सुगंधिनी मलद्दादिनी सुगंधिद्वे प्रभो मयानि दानि पूजानि पुष्पाणि समर्पयामी धूप समर्पयामी दीपं दर्शयामी प्रार्थना पूर्व नमस्कारं करोमि कालवद पुष्पाणि सर्वाङ्कुराणं समर्पयामि सुपारी लावा वक्रतुंडवाय गुरुवडी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपते नमः श्री सत्यनारायण संघाय सपरिवाराय नमः सकलोपजाति गंधाय शतपुष्पं समर्पयामि वर तुलसीपत्र अजून घ्या पाहिजे वर वाहा थोडंसं वाहा वर अगरबत्ती दाखवा घंटी दाखवा धूप समर्पयामि देवं दर्शयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि प्राणाय स्वाहा वनाय स्वाहा वनाय स्वाहा उदानाय स्वाहा दमनाय स्वाहा पूर्णब्रह्मणाय नमः ठेवा अगरबत्ती गणपतीला इथे गुळ खोबरा वाटी ठेवलेली आहे बघा इथे गुळ खोबरा वाटी आहे हा त्याच्यावरती पाणी फिरवा इकडे हा पाणी फिरवा इकडे खोबरा आणि तिकडे गुळ आहे ठेवलेला असा
तिकडे पण फिरवा. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणाय नमः. त्याच्यानंतर हे पंचामृत आहे, त्या पंचामृताच्या बोतली पण पाणी पिवायचं आणि तुळशी पत्र घालायचं. तुळशी पत्र टाका, त्याच्यामध्ये पण असं पाणी पिवा. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणाय नमः. आता एका त्या कलशामध्ये तांबूळ उचला जरा माझ्याकडे द्या आणि त्या कलशामध्ये पाणी पळीने एकदा पाणी घाला तुमच्या हाताने. पळीने पाणी घाला. कलशसमुख विष्णुगंधाय रुद्र समाधी तमोले तथासितमध्ये वातोळा उषोदो सागरान सर्व शब्दांनी पाठवून द्या खाली. गंधाचं पाणी होता. हे गंध आहे ना, गंधाचा एक थेंब सोडा. गंगाईच्या यमुनेच्या जय गोदावरीच्या हळद कुंकू घाला. अक्षता वाहा कलशामध्ये. गंगेच्या यमुनेच्या जय गोदावरीच्या नर्मदे सिंधू कावेरी जय जलस्मित सिंधीरम गुरु. तुळशीपत्र तुळशीपत्र वाहात मध्ये. गंगेच्या यमुनेच्या जय गोदावरीच्या नर्मदे सिंधू कावेरीच्या जलस्मित सिंधीरम गुरु. कलशाय नमः. सकल भुजाति गंधाश्रित विश्व समर्पयामि. अक्षता तांदूळ वाहिले. हरिद्रवं कुंजं सभार्वाणिजं समर्पयामि. दोन हात लावा. कलशाला नमस्कार करा. गंगेच्या यमुनेच्या जय गोदावरीच्या नर्मदे सिंधू कावेरीच्या जलस्मित सिंधीरम गुरु. बस कडक हे ठेवून द्या आता वरती. चहा घेतो. झोप आता. जागरण केलेलं आहे. सकाळी लवकर उठलेलं आहे. शंकराच्या पिंडीवर बेराते वापरून सत्तरपतारांचे नाव घेते सत्यनारायणच्या पूजेच्या वेळी. चला दुरक्षताम गुरे गंधार तथा देवतालक्षणम. घंटीला फुल ठेवा. ही घंटी आहे इथे. घंटीला फुल ठेवा. आगमना दुरेवान आगमना दुरक्षताम गुरे गंधार तथा देवतालक्षणम. समयला फुल ठेवा. श्रीपदेवताय नमः. सकल भुजाति गंधाश्रित विश्व समर्पयामि. हरिद्र कुंकुमं समर्पयामि. समुद्रवसने देवी परयन मंडले विष्णुपत्नींजनावसभ्य. चौरंगाच्या खाली ठेवा. विष्णुपत्नींजनावसभ्य वादर्जाय समसुदेव आदित्यादि सूर्याय नमः. वर हात करा. सूर्याला दाखवा. सूर्याय नमः. तिथे तांबडामध्ये वर ठेवा. फुलते वर ठेवा. हा ठेवा तिथे. अक्षता घ्या. 4 दिवसांना अक्षर टाका. आदित्यादि सूर्याय नमः. सकल भुजाति गंधाश्रित विश्व समर्पयामि. अपग्रामंतु 4 दिवसांना नमस्कार करा. अपग्रामंतु भूतानि विषयाच्या सर्व दिशां पूजा कर्मं समारंभे. आता हातामध्ये अक्षता घ्या. हात जोडा. ओम सूर्याय नमः. तुम्ही पण अक्षता घ्या. नवग्रहांचं आवाहन करतोय. नवग्रहांना बोलवायचं आहे. हातामध्ये अक्षता आपण घेतलेले आहेत आणि नवग्रहांना बोलवायचं आहे. ओम सूर्याय नमः. सूर्यमवायामि. ओम सोमाय नमः. सोममवायामि. ओम भौमाय नमः. भौममवायामि. ओम बुधाय नमः. बुधमवायामि. ओम बृहस्पते नमः. बृहस्पतिमवायामि. ओम शुक्राय नमः. शुक्रमवायामि. ओम शनैश्वराय नमः. शनैश्वरमवायामि. ओम राहवे नमः. राहवायामि. ओम केतवे नमः. केतवायामि. केतुनवग्रहणं विहाय तन्नयो पूर्णपात्रे क्षतपुञ्जवाय अक्षतायनं समर्पयामि. ओम अष्टदिग्पालदेवताय नमः. अष्टदिग्पालदेवतम् अवाहयामि. स्थापयामि. पूजयामि. सुपारी ठेवलेत ना सामनामध्ये. त्याच्यावरती वाहा. फुलं द्या ना. दिली होती थोडीशी होती.
हे गणपतीच्या सुपारी त्याच्यावर आता फुलाने पाणी शिंपडा त्या सुपाऱ्यांवरती असा बोला फिरवायचा आता एक एक फुल गंधामध्ये बुडवायचं हळदीमध्ये बुडवायचं शिवायचं हे नवग्रहांचं पूजन आहे ठीक आहे ठीक आहे गंगामध्ये बुडवा ओम सूर्याय नमः सूर्यमावयामि ओम स्थापयामि पूजयामि ओम सोमाय नमः सोमवायामि गंधामध्ये अभी ठीक आहे पाण्यामध्ये बुडवा फुल पाण्यामध्ये बुडवा जरासा पाण्यात बुडवायचा गंधामध्ये बुडवायचा हळदीमध्ये बुडवायचा आणि व्हायचा ओम सोमाय नमः सोमवायामि ओम होमाय नमः भमवायामि स्थापयामि पूजयामि बुधाय नमः बुधवायामि स्थापयामि पूजयामि हातात हात लावा ओम बृहस्पती नमः बृहस्पतिवायामि शुक्र स्थापयामि पूजयामि कोणताही फुल घ्या ओम शनीश्वराय नमः शनीश्वरम् अभयामि स्थापयामि पूजयामि ओम राहुवे नमः राहुवायामि स्थापयामि पूजयामि ओम केतवे नमः केतुमवायामि स्थापयामि पूजयामि इति नवग्रहणव्याय ओम अष्टदिग्बालदेवताय नमः अष्टदिग्बालदेवतम् अवयामि स्थापयामि पूजयामि Halo. ठीक आहे मला वाटते द्या अक्षता वा इति नवग्रहणव्याय हळद कुंकू हा सुका हळद कुंकू पुन्हा असं गोल फिरवा फुलांवरती इति नवग्रहणव्याय तन्नैव पूर्णपात्रौषधपुञ्जवाषधारं समर्पयामि मध्ये एक फुल ठेवा मध्ये एक वर्णाची सुपारी असते ठीक आहे हळलिंगामध्ये हळद कुंकू मध्यभागी ठेवा मूर्ती ठेवली तिथे ओम वरुणाय नमः वरुणमवयामि स्थापयामि पूजयामि अक्षतवा अलंकारात् अक्षदानं समर्पयामि नमस्कारं करोमि अगरबत्ती दाखवा घंटी वाजवा धूप समर्पयामि दीपं दर्शयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा गणाय स्वाहा उदानाय स्वाहा बस ठेवून द्या इकडे ठेवा अगरबत्ती तिकडे ठेवा आता फोटोची पूजा करा फोटोला गंध लावा फोटो श्री सत्यनारायण प्रतिमा देवताय नमः सकल पूजाते हल्लिंगाचं बोट लावा सकल पूजाते गंधाश्र पुष्प समर्पयामि परिद्रवं कुंजं सभाद्रवाणिंजं समर्पयामि अक्षतवा तुलसीपत्रवा मल्लाग्नि सुगंधिनी मलतादिनी सुगंधिनी द्रव्याणि तानि पूजानि पुष्पाणि समर्पयामि ओम केशवाय नमः बस नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः त्या तुळशीपत्र व्हायचं आहे फुल पडलं पटाचं फुल पडलं तुळशीपत्र आहे ना तुळशीपत्रावरती जरासं पाणी तुळशीपत्रावर आणि ते तुळशीपत्र व्हायचं आहे देवाला मूर्तीवरती व्हायचं आहे ठीक आहे मूर्तीला वाहताना मनातून विष्णवे नमः बोलायचं आहे काय बोलायचं आहे विष्णवे नमः असं विष्णवे नमः असं बोलत राहायचंय प्रत्येक वेळेला प्रत्येक तुळशीपत्रावर हात जोडा अगोदर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विज्ञानगम्यं
विष्णुभवयार सर्वलोके गणातम् इति गानम्. विष्णवे नमः बोलायचंय प्रत्येक वेळेला. ठीक आहे. ओम विश्वस्मै नमः. ओम विष्णवे नमः. ओम अजताराय नमः. भूतभव्य प्रभवे नमः. भूतकृते नमः. ओम भूतकृते नमः. ओम भावाय नमः. भूतात्मने नमः. ओम भूतभावनाय नमः. ओम भूतात्मने नमः. ओम परमात्मने नमः. मुक्ताना परमाय जगते नमः. ओम अव्ययाय नमः. ओम पुरुषाय नमः. साक्षिणे नमः. ओम क्षेत्रज्ञाय नमः. अक्षराय नमः. ओम योगाय नमः. योगविन्दानेत्रे नमः. ओम प्रधान पुरुषेश्वराय नमः. नारसिंहये नमः. श्रीमते नमः. ओम केशवाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. ओम सर्वस्मै नमः. सर्वाय नमः. ओम शिवाय नमः. सानवे नमः. ओम भूतालय नमः. निधये नमः. ओम संभवाय नमः. ओम भवनाय नमः. ओम भद्राय नमः. भद्रवाय नमः. भद्रवे नमः. ओम ईश्वराय नमः. ओम स्वयंभुवे नमः. शंभवे नमः. ओम आदित्याय नमः. ओम पुष्कराशाय नमः. ओम आसुराय नमः. ओम नादिनिधनाय नमः. ओम धात्रे नमः. धात्रे नमः. धातुरुत्तमाय नमः. प्रमेयाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. अर्भवे नमः. विश्वकर्माय नमः. ओम मानवे नमः. दशते नमः. सविष्टाय नमः. ओम सविराय ध्रुवाय नमः. ओम सविराय ध्रुवाय नमः. क्रियाय नमः. शाश्वताय नमः. कृष्णाय नमः. ओम ललिताय नमः. वृताय नमः. प्रभुताय नमः. ओम दीर्घभूताय नमः. पवित्राय नमः. पवित्राय नमः. मंगलाय पराय नमः. मंगलवराय नमः. शंगाय नमः. प्राणदाय नमः. प्राणाय नमः. ओम ज्येष्ठाय नमः. श्रेष्ठाय नमः. प्रजापते नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. भूगर्भाय नमः. माधवाय नमः. ओम असुतराय नमः. ईश्वराय नमः. विक्रमणे नमः. धन्विने नमः. ओम मेधाविने नमः. विक्रमाय नमः. विक्रमाय नमः. उत्तमाय नमः. दुरादर्शाय नमः. ओम कृतज्ञाय नमः. कृते नमः. ओम आत्मदे नमः. सुरेशाय नमः. शरणाय नमः. शर्वणे नमः. ओम ईश्वरेश्वराय नमः. प्रजावाय नमः. अन्ने नमः. सहस्राय नमः. ओम व्यालाय नमः. हृदयाय नमः. सर्वदर्शनाय नमः. ओम अजाय नमः. सर्वेश्वराय नमः. सिद्धाय नमः. सिद्धये नमः. ओम सर्वालये नमः. चिताय नमः. वृषागवे नमः. मेहाधने नमः. ओम सर्वयोगविनिसुताय नमः. वसवे नमः. ओम असमांसाय नमः. सत्याय नमः. समात्मते नमः. ओम संविदाय नमः. समाय नमः. मोगाय नमः. पुंडरीकाक्षाय नमः. ओम ऋषकर्मणे नमः. ऋषाकुते नमः. रुद्राय नमः. पुंडरीकाक्षाय नमः. ओम भवरे नमः. ईश्वराय नमः. सुचिद्रवते नमः. मृताय नमः. ओम शाश्वतानवे नमः. वराभाय नमः. माधवसे नमः. सर्वगाय नमः. सर्वविद्यानवे नमः. विश्वसेनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. वेदाय नमः. वेदविदे नमः. वेंगाय नमः. वेदांगाय नमः. वेदांगाय नमः. वेदविदे नमः. गवे नमः. लोकाध्यक्षाय नमः. सुराध्यक्षाय नमः. ओम धर्माध्यक्षाय नमः. कृताकृताय नमः. चतुरात्मते नमः. चतुर्विवाहाय नमः. चतुर्ष्टाय नमः. चतुर्भुजाय नमः. राजश्रवे नमः. पटापट वाचायचं. ओम मोक्षे नमः. रोजनाय नमः. मुक्ताय नमः. वैष्णवे नमः. जगदाधियाय नमः. निगाय नमः. विजयाय नमः. जयत्रे नमः. ओम विश्वगणे नमः. पुरोसवे नमः. उपेन्द्राय नमः. उपेन्द्राय नमः. भावनाय नमः. ब्रांसवे नमः. मोगाय नमः. सुजय नमः. उर्जिताय नमः. ओम अतीन्द्राय नमः. संग्राय नमः. सर्गाय नमः. द्रुतात्मे नमः. ओम निमाय नमः. यमाय नमः. वैद्याय नमः. वैद्याय नमः. सदायुग्ने नमः. विरग्ने नमः. माधवे नमः. माधवाय नमः. माधवे नमः. तेन्द्रियाय नमः. महामाय नमः. महासाय नमः. महाबलाय नमः. महाबुधाय नमः. महावीराय नमः. महाशक्ते नमः. महादूते नमः. बस ओम महादूते नमः. निकुते नमः. श्रीमते नमः. ओम अभियात्मते नमः. महादेवे नमः. महेश्वासाय नमः. महेश्वरे नमः. श्रीनिवासाय नमः. संदागते नमः. निदाय नमः. सुरानंदाय नमः. निर्दाय नमः. सुरानंदाय नमः. गोविंदाय नमः. गोविंदावते नमः.
ओम हरिद्वये नमः दावनाय नमः ओंसाय नमः सुभानाय नमः जगत्ताय नमः हिरण्यनाभाय नमः सूतपसे नमः पद्मनाभाय नमः विद्यापते नमः ओम मृत्युवे नमः सर्वदुर्गे नमः श्रियाय नमः संधात्रे नमः संधिवते नमः स्थिराय नमः जय नमः वंशनाय नमः शास्त्रे नमः शूरदासुते नमः सुरारिग्रे नमः गुरुवे नमः गुरुत्तमाय नमः धामने नमः ओम सत्याय नमः सत्यपराक्रमाय नमः ओम निमिषाय नमः सद्विने नमः ओम वाचस्पति उदादे नमः गणे नमः ग्रामणे नमः श्रीमते नमः न्यायाय नमः नेत्रे नमः समीरणाय नमः सहस्रमुदे नमः विश्वात्मने नमः सहस्राशाय नमः सहस्रपदे नमः वर्तनाय नमः निवृत्तात्मने नमः सौहृदाय नमः सहप्रवर्तनाय नमः सपदगाय नमः नमः निराय नमः अनिराय नमः गणेराय नमः सुब्रताय नमः प्रसन्नात्मते नमः शूरये नमः शुभये नमः नमः सद्गते नमः सद्गताय नमः साधवे नमः जानवे नमः नारायणाय नमः संज्ञाय नमः प्रेमयात्माय नमः शिष्टाय नमः शिष्टाय नमः सुजये नमः सिद्धार्थाय नमः सिद्धसंकल्पाय नमः ओम सिद्धिदायाय नमः सिद्धिसाधनाय नमः ऋषाय नमः ऋषभाय नमः विष्णवे नमः ओम ऋषभरमणे नमः ऋषभोत्तराय नमः ओम वर्धमानाय नमः वेगदाय नमः सुदिदागराय नमः सुविभुजाय नमः दुर्धराय नमः वाग्मने नमः महेन्द्राय नमः ओम वसुदाय नमः वसवे नमः नायकरूपाय नमः रुद्ररूपाय नमः विविष्टाय नमः प्रकाशाय नमः प्रकाशोजिस्तेजवतो नमः प्रकाशात्पदे नमः व्रताय नमः स्फुटाय नमः स्फुटाग्राय नमः मंत्राय नमः चंद्रासवे नमः भास्करदूतवे नमः अमृताय सिद्धभावाय नमः भानवे नमः श्रीबिन्दवे नमः सर्वेश्वराय नमः विशदाय नमः जगदेतवे नमः सत्यधर्मपराक्रमाय नमः भूतभव्य पवनाताय नमः पवनाय नमः पावनाय नमः नराय नमः कामगणे नमः कामकृते नमः कान्ताय नमः कामाय नमः कामपदाय नमः प्रभवे नमः युगादिकृते नमः युगावरताय नमः नैकमाय नमः महाजनाय नमः आदृशाय नमः विक्तरूपाय नमः शिरस्वतजिते नमः अन्तजिते नमः इष्टाय नमः विशिष्टाय नमः तुलसीकशिष्टाय नमः श्रीकण्डने नमः नहुषाय नमः रोषाय नमः क्रोधग्रे नमः क्रोधकृतरे नमः विश्वाय नमः महेश्वराय नमः ओमजूताय नमः प्रभुताय नमः प्राणाय नमः प्राणदाय नमः आत्मनवजाय नमः पानिदे नमः अधिष्ठानाय नमः आत्मा अप्रमदाय नमः प्रतिष्ठिताय नमः स्कंदाय नमः स्कंदधराय नमः दुर्याय नमः वरदाय नमः वायुवाणाय नमः वासुदेवाय नमः प्रमदाय नमः आदिदेवाय नमः पुरंदराय नमः शोकाय नमः तारणाय नमः शिवराय नमः शौर्य नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः सत्तावर्ताय नमः पद्मिने नमः पद्मनिवेक्षणाय नमः पद्मनाभाय नमः अरविन्दाक्षाय नमः ओम भगवाय नमः शरीरकृते नमः माधुरे नमः हृदय नमः सात्वते नमः अक्षाय नमः कृतजाय नमः तुलाय नमः शर्वाय नमः भीमाय नमः समयज्ञाय नमः वीराय नमः सर्वलक्षण्याय नमः लक्ष्मीते नमः सिमिन्दजयाय नमः विशदाय नमः रहिताय नमः मार्गाय नमः हेतवे नमः दामोदराय नमः ओम साय नमः मेन्द्राय नमः महाभागाय नमः वेगवते नमः मिताजनाय नमः उद्भवाय नमः शोभाय नमः देवाय नमः श्रीगर्भाय नमः परमेश्वराय नमः करणाय नमः करणाय नमः कद्रे नमः विकद्रे नमः गहनाय नमः गुहाय नमः व्यवसाय नमः व्यवसानाय नमः संतानाय नमः स्थानदायाय नमः ध्रुवाय नमः परिवाराय नमः परमात्माय नमः दुष्टाय नमः पुष्टाय नमः सुरेशाय नमः रामाय नमः विरामाय नमः विजयाय नमः नारायणाय मार्गाय नमः नयाय नमः नयाय नमः वीराय नमः शक्तिमन्ताय नमः धर्माय नमः धर्मितमाय नमः वैकुण्ठाय नमः पुरुषाय नमः प्राणाय नमः प्राणदायाय नमः प्रणवाय नमः पृथ्वे नमः हिरण्यगर्भाय नमः शत्रुघ्नाय नमः व्याप्ताय नमः वायवे नमः दोषाय नमः ऋतवे नमः सुदर्शनाय नमः कालाय नमः परमेश्वराय नमः परिग्रहाय नमः उग्राय नमः दक्षाय नमः श्रामाय नमः दक्षिणाय नमः विस्ताराय नमः सावधानवे नमः ब्रह्मणाय नमः बीजमयाय नमः रथाय नमः नताय नमः महाघोषाय नमः निर्विघ्नाय नमः सविदाय नमः भवे नमः धर्मयुक्ताय नमः महाकाय नमः नक्षत्राय नमः नक्षत्रे नमः सामाय नमः सवियन्नाय नमः यज्ञाय नमः यज्ञाय नमः
महेशाय नमः कृतवे नमः दत्ताय नमः दन्तागते नमः निदागर्वदाशिने नमः विक्तात्मने नमः सर्वं न्यायाय नमः उत्तमाय नमः सुव्रताय नमः सुखसमाय नमः सुखोषाय नमः सुरोषाय नमः सुखदाय नमः सुरवे नमः मनोहराय नमः द्वैतकृताय नमः विदाराय नमः ओम वीराय नमः विदाराय नमः व्यास्थानाय नमः स्वापनाय नमः स्वशाय नमः व्यापिने नमः नैकाकर्मकृते नमः नैककर्मकृते नमः स्वराय नमः वत्सलाय नमः वत्सले नमः रत्नगर्भाय नमः धर्मधनेश्वराय नमः धर्मकृते नमः धर्मिणे नमः साते नमः अक्षराय नमः अक्षराय नमः गोहने अविद्यात्रे नमः संस्थाय नमः विधात्रे नमः कृतलक्षणाय नमः कवित्वे नमः सत्वताय नमः भूषाय नमः भूतमहेश्वराय नमः आदिदेवाय नमः महादेवाय नमः देवेशाय नमः देवमृतगुरुवे नमः तराय नमः गोपुत्रे नमः ज्ञानगम्याय नमः पुरातनाय नमः चरितभूतभृते नमः गोप्त्रे नमः भोक्त्रे नमः कवीन्द्राय नमः पुटदक्षिणाय नमः सोमापायाय नमः अमृतापायाय नमः ओम सोमाय नमः पुरुषोत्तमाय नमः विनाय नमः ओम इंद्रियाय नमः सत्यसंधाय नमः दाशाय नमः साधुतापते नमः स्थिराय नमः अज्जाय नमः विनायदाक्षिणी नमः मुकुंदाय नमः ओम अमित विक्रमाय नमः मुनिवे नमः अनंतात्मने नमः महोदधिशयाय नमः अंतकाय नमः अजय नमः हरे नमः स्वाध्याय नमः जितामित्राय नमः प्रमोदाय नमः अनंदनाय नमः नंदाय नमः सत्यधर्माय नमः त्रिविक्रमाय नमः महर्षि कपिलाचार्याय नमः ओम कृतज्ञाय नमः कृताय नमः मेदिनीपते नमः देवदाक्षाय नमः त्रिदक्षाक्षाय नमः महास्वंगाय नमः ओम कृतान्तकृते नमः महावराय नमः गोविन्दाय नमः ओम सुरेशाय नमः कनंगाय नमः गुह्याय नमः कबीराय नमः ओम गणाय नमः गोपताय नमः चक्रकलाधराय नमः वेदसे नमः संगाय नमः अर्जिताय नमः कृष्णाय नमः रुद्राय नमः संघर्षणाय अच्युताय नमः ओम वरुणाय नमः ओम वृक्षाय नमः ओम पुष्कराक्षाय नमः वंशे नमः भगवते नमः मगने नमः आनन्दिने नमः मालिने नमः ओम मलयकाय नमः आदित्याय नमः ज्योतिरादित्याय नमः सवितवे नमः गतिसत्यमाय नमः सुतानवे नमः खण्डवस्वे नमः ओम दारुणाय नमः द्रव्य प्रदाय नमः दिवसोदे नमः ओम मंगलाचतुर्देवयोजनाय नमः श्रीरामने नमः सामगायाय नमः सामये नमः ओम निर्वाणाय नमः ओम विश्वे नमः संगस्कृते नमः ओम क्षमाय नमः शांताय नमः सम्यनिष्ठाय नमः ओम शांते नमः परम पश्वरायणाय नमः शुभांगाय नमः शांतिदाय नमः त्वष्टे नमः कुमुकुंदाय नमः कुमुदाय नमः कुलेशनाय नमः रोहिताय नमः गोपते नमः गोपते नमः ज्ञानगम्याय नमः वृषभाक्षाय नमः वृषप्रियाय नमः अनिवर्ते नमः श्रीनिवृतापते नमः संक्षत्रवे नमः सेमुखते नमः श्यामाय नमः शिवाय नमः विनायकाक्षिणे नमः ओम श्रीवत्सवस्तुषे नमः श्रीनिवासाय नमः श्रीगोपते श्रीवते नमः श्रीमन्तवराय नमः श्रीलाय नमः श्रीशाय नमः अंतानिवासाय नमः ओम अनिवासाय नमः श्रीमते श्रीनिधये नमः श्रीभावनाय नमः ओम श्रीधराय नमः श्रीकराय नमः क्रो श्रेयसे नमः श्रीमते नमः लोकत्रयाश्रयाय नमः संशाय नमः खंड स्वांगाय नमः शतानंदाय नमः नंदिने नमः ज्योतिर्गणेश्वराय नमः
विजितात्मते नमः विद्यात्मते नमः सद्गते नमः सिन्न संशयाय नमः तीर्णाय नमः सर्वचक्षुषे नमः हरीशाय नमः शाश्वस्थिराय नमः अजाय नमः भूषाय नमः अति फुलाने पाणी संपूर्ण घ्या हे फुल घ्या ते तुळशी पत्र वाहिले ते अति फुलाने पाणी शिंपडा गंध अक्षता तांदूळ वाहावर बस अगरबत्ती दाखवा घंटी वाजवा श्री सत्यनारायण संघाय सह परिवाराय नमः सकल पूजाति गंधाय पुष्प समर्पयामि हरिद्रवं कुंजं सभाद्रवाणिज्यं समर्पयामि धूप समर्पयामि दीपं दर्शयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि हा बस ठेवून द्या आता पळीने पाणी 2 नारळ आणि 5 फळं त्यावरती एक एक थेंब वाहा पळीने पाणी 2 नारळ ठेवले तिकडे इकडे आणि त्या फळांवरती वाहा प्राणाय पणाय वणाय उदानाय समानाय एक एक फुल घ्या गंधामध्ये बुडवायचे फुल हळिंकामध्ये बुडवा हा हळू हळिंकामध्ये बुडवा इकडे वाहा नारळावर ठेवा घ्या 5 विड्यांवरती ठेवा गंधामध्ये 5 विड्या आहेत विड्यांवरती ठेवा पंचमहाभूतदेवताय नमः सकलभुजाति गन्धाशुभपुष्प समर्पयामि हरिद्रवं कुमुञ्चं सभागर्वाणिज्यं समर्पयामि मल्लादिनी सुगन्धिनी मालत्तादिनी सुगन्धिनी प्रभवयानि तानि पूजानि पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करोमि अलङ्काराध्यक्षदानं समर्पयामि विड्यावरती तांदूळ वाहा नारळावरती तांदूळ वगैरे व्हायचं पुष्पबलं तांबूलं स्वलक्षलक्षणां समर्पयामि तुमच्या हाताने हळद कुंकू वाहा त्या नारळावरती हळद कुंकू वगैरे वाहा हरिद्रवं कुंजं 2 हाताने तांदूळ सोडा त्या नारळावरती 2 हातामध्ये तांदूळ घ्या आपण ओटी करतो असं करायचं आहे 2 हातामध्ये तांदूळ घ्या हात तिथे चौरंगाला लावा आणि तिथे त्या नारळावर त्याच नारळावर सोडा 2 हाताने श्रीदेवी नमः लक्ष्मीपते नमः तर तुळशीपत्र बेलपत्र वगैरे तुळशीपत्र काय असेल तर वाहा त्या नारळावरती हा तुम्ही पण वाहा चालेल इकडे पण वाहा त्या साईडला नारळ ठेवले तिकडे पण वाहा विड्यांवरती सुद्धा तुळशीपत्र बेलपत्र वाहा प्रसाद वगैरे प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा गणाय स्वाहा तांबण उचला आणि इथे ती केळी आहे तिकडे ठेवा ती केळी उचलून ठेवा इकडे केळी ठेवली तिकडे ती इथे ठेवा आणि त्यावरती पाणी वाहा केळांवरती प्राणाय स्वाहा व्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणाय नमः स्वाहाणे नारिकेल फलं समर्पयामि इथे बराच सांगतो दक्षिणा वगैरे ठेवायला ठीक आहे आता सुट्टे पैसे आपण ठेवलेले आहेत त्याच्यावरती पुगिबलम तांबूलम दक्षिणां समर्पयामि नमस्कार करोमि आता हातामध्ये तुळशीपत्र घ्या दोघांनी पण हात जोडून बसायचा आहे कथा ऐकायची आहे श्री गणेशाय नमः सत्यनारायण प्रारंभ जय कैलास श्री गजाननाय नमः श्री सत्यनारायण गदिता अर्थ सांगतो
एकदा नमिषारण्यात राहणाऱ्या शौनकातील ऋषीनी पुराण सांगणाऱ्या स्वतः आपल्या विचारलाय की आपल्या मनातील सर्व इच्छा आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची साधना केली पाहिजे किंवा कोणत्या प्रकारची तपश्चर्या केली पाहिजे असा प्रश्न विचारला. त्यावेळी सूत म्हणतात मुनी नारदाने कृष्ण भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंजी नारदा सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने एकदा महायोगी नारद मुनी जनतेच्या पद्धतीने अनेक लोक मनुष्य लोकांमध्ये आले आणि या मनुष्य लोकांमध्ये आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अंत प्रकारची दुःखे सर्व उपवित असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाशी होतील विचार करून नारद मुनी कुंडात गेलेल्या वैकुंठामध्ये 4 हातामध्ये शंखचक्र केला कमल धारण केल्या पाया भरलेल्या केल्या स्वच्छ वर्णांच्या नारायण भगवंतांना पाहून पण त्यांची सोयी करण्यास प्रारंभ केला. नारद म्हणाले ज्याचे स्वरूप आणि मनाने न करणार आहे जो प्रभू अनंत शक्तिमान आहे जो उत्पत्ती मध्ये वनाशनी रहित आहे मूळचा आणि गुण आहे जगाचा धर्मकाल जो तिन्ही गुणांचा स्वीकार करतो जो सर्वांची मुलकांना सुमक्तांची लोके नशे करतो त्या नारायणाला माझा नमस्कार सो. नारद पण गेले होते कोण भगवान म्हणाले हे मुनिवरा आपण कोणत्या कामासाठी आला आपल्या मनामध्ये काय ते सर्व विचार करून सांगा आपल्या मनामध्ये काय ते सर्व मला सांगा मी त्याची सर्व उत्तर देईन. नारद म्हणाले भगवंता मृत्यू लोकांनी सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अंत प्रकारचे दुःख भोगीत आहेत तर भगवंता आपली माझ्या सुंदर या सर्व लोकांची दुःख लहानशा कोणत्यापणे नदीनाची होतील ते सर्व मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान नारदा लोकांवर कृपा करण्याच्या उद्देशाने आपण जो विचारला तो फार सुंदर आहे म्हणून जेवढ केला आणि जीवांची सर्व ऐक्य दुःखे नाशी होतात ते व्रतात मी तुम्हाला सांगतो व्यवस्था नारद तुमच्यावर माझे प्रेम असल्यामुळे सर्व लोक किंवा मनुष्य लोकांमध्ये आजपर्यंत कोणालाही माहित नसलेले महापुण्यवाचे प्रदान करा व्रताला सत्याने व्रत असे म्हणतात व्रत विधी केले असता व्रत करणारा मनुष्य सर्व काळ सुख होऊन शेवटी अनुभव शोधा जातो. बोलले की नारदमुनी विष्णूंना म्हणाले नारायणा या व्रताचे बल काय याचा विधी काय हे व्रत पूर्वी केले ते सर्व विचार करून सांगा त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काय करावे ते सांगा. भगवान म्हणतात नारदान हे व्रत दुःख सुख यांचे नाश करणारे सोना धनधान्यांची समृद्धी करणारे तसेच सभाग्य संत देणारे सर्व कार्यात विजय करणारे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धाने युक्त बांधव ब्राह्मणी यांचा धर्मनिष्ठावून प्रतिष्ठाने सत्यनारायणचे पूजन करावे केळे दूध शुद्ध तुपासाखर गव्हाचा यांचा केलेला प्रसाद भक्ती सत्यनारायण अर्पण करावा गव्हाचा रवा नमित्त तांदळाचा रवा घ्यावा साखर नव्हे तर गुळ घ्यावा वरील सर्व वस्तू सभा प्रमाणात एकत्र करून त्याचा केलेला प्रसाद भक्ती तांदळाने सत्यनारायण अर्पण करावा. आपले बंधू बांधव विश्वमित्रांना बोलवून सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणांचा गिरावे नंतर बांधव ब्राह्मणांचं वचन करावे नंतर नृत्य गायन आदी करावे. हे सर्व कृत्य पवित्र देवाला बलिदान करावे किंवा आपल्या देवघरात पवित्र अशा ठिकाणी करावे. पूर्वी चांगले मनाने व्रत केल्याचा मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना धोक्याशातात एक स्वभाव आहे ते स्कंद पुराणे देवा खंड श्री सत्यनारायण पुरात गाता प्रथमोध्याय बोला पुंडलिकावदे हरिविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय. गोपाळ गुण भगवान की जय. मंगल मूर्ती मोर्या. हरे नमः हरे नमः. पुन्हा तुळशी पत्र घ्या. भगवान म्हणतात नारदा पुरी गेले तर सांगतो एक सुंदर काशी नगरामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण भूपोताने दररोज पृथ्वीवर पेटत ब्राह्मणावर भगवंतांची दया झाली आणि भगवंताने एका म्हाताऱ्या ब्राह्मण स्वरूप घेतलं. त्या काशी नगरामध्ये जाऊन ब्राह्मणाला प्रश्न विचारला हे ब्राह्मणा तू दुःखी कशा दिवस होते तुला सांग माझी एक इच्छा आहे. ब्राह्मण म्हणाला अतिशय दरिद्राचा ब्राह्मण भगवंता दारिद्र्य दुकानाचे करण्याचा एखादा सोपा उपाय तर कृपा करून मला सांगा. भगवान म्हणतात सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील पडलेला आहे जगत केला समस्या सर्व दुःखातून मुक्त होतो. त्या सूत्राचे व्रत तू कर म्हणजे दुःखातून तू बाहेर पडशील. त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाने मी औषध करीन असा दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागल्यानंतर तो सकाळी उठून सत्राचे व्रत करण्याची मनाशी निश्चय करून गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप समाधान पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांचं सत्याचे पूजन केले. या त्याप्रमाणे तो मोळी प्राप्त झाला. ही स्कंद पुराण खंड श्री सत्यनारायण व्रत कथा.
द्वितीय अध्याय बोला पुंडलिकावरदरिडं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा तुळशीपत्र घ्या हातामध्ये. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा तृतीय अध्याय. भगवान म्हणतात नारदा सुत म्हणतात मुनी हो आणखी कथा होती श्रवण करा. पूर्वी या पृथ्वीवर एक अंगध्वज नावाचा उल्कामुख नावाचा राजा होता. तो राजा जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक ब्राह्मणांना द्रव्य संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदरवदना नाव होती. एके दिवशी हा राजा आपल्या स्त्री सह नदीच्या तीरावर सत्याचे व्रत करीत होता. त्यावेळी साधू आणि पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करत होता. त्या ठिकाणी आला आणि नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला आणि व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला, हे राजा भक्तिकुतंत गणाने हे तू काय करीत आहेस ते सविस्तर मला सांग. माझी एक निजी इच्छा आहे. राजा म्हणाले, साधो आपल्याला धनपुत्र वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी आणि सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूंचे मी बांधवांचं व्रत करीत आहे. राजाचे वाक्य ऐकून साधू आणि म्हणाला, ठीक आहे राजा, आपण हे व्रत मला समजावून सांगा. आपण जसं सांगाल तसंच मी करीन, कारण मला पण संतती नाही. त्या व्रताने नक्की होईल. असे बोलून साधू आणि व्यापारासाठी न जाता आपल्या घरी आला आणि त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला आपल्या पत्नीला सांगितलेलं आहे आणि मनाशी नवस सुद्धा केला की ज्यावेळेस आपल्याला संतती प्राप्त होईल त्यावेळी आपण सत्याचं व्रत करू. या व्रताने साधूंची पत्नी अतिशय आनंदी झाली. पती सेवा करू लागली. आनंदी युक्त अंतकरणाने पती सेवा करीत असताना सत्याच्या कृपेने तिला दिवस गेले व ती गर्भवती झाली. तिला 10वा महिना सुरू होता ते कन्यारत्न झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागली म्हणून तिचं नाव कलावती असं ठेवलं. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधूंना प्रश्न विचारला की महाराज पूर्वी नवस केले सत्याचे व्रत आपण का बरं करीत नाही. असा तिचा प्रश्न ऐकून साधूने म्हणाला, हे प्रिय, कलावतीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यनारायणचं व्रत करू. असं बोलून आपल्या पत्नीचं समाधान करून साधूने व्यापारासाठी दूर देशाला निघून गेलेला आहे. काही वर्षानंतर साधूची मुलगी कन्या कलावती हळूहळू मोठी होऊन लग्नाला योग्य झाली. साधूने पाहिले की आपली मुलगी लग्नाला योग्य झालेली आहे असे पाहून मित्रमंडळाने विचार केला व लगेच एक उत्तम वर्षासाठी एका दूताला आज्ञा दिली. तो दूत एका कांचनवाच्या नगरामध्ये आला. एका सुंदरच्या वाण्याच्या मुलाला घेऊन घरी परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न सुंदर अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधवाने आपल्या नातेवाईकांसह विधियुक्त कन्यादान केलं आणि या विवाहाच्या वेळी पूर्वी नवस केले सत्याचे व्रत करण्यास तो विसरला आणि आपल्या जावयाला बरोबर घेऊन व्यापारासाठी पुन्हा दूर देशाला निघून गेलेला आहे. ते दोघे चंद्रकेतू राजाच्या नगरामध्ये व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूने हा साधवाने आपल्या भोजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होऊ दे असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली. एक चोरले द्रव्य घेऊन साधवान ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आला. आपल्या मागून राजदूत येत आहे पण चोर घाबरला आणि चोरलेले द्रव्य साधवाच्या दाराजवळ टाकून पळून गेला. त्यामुळे मागून येणाऱ्या राजदूतांनी राजद्रव्य साधवाच्या दाराजवळ पाहिले आणि हेच ते दोन चोर आहेत असे समजून त्या दोघांना बांधलं आणि धावत त्यांना राजांच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाले, महाराज, हे पहा दोन चोर, आपले राजद्रव्य चोरलेले हे पहा दोन चोर आपणासमोर आणले, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता त्या दोघांना बंदिशात टाकण्याची आज्ञा दिली. लगेच राजदूतांनी त्यांना बेड्या घालल्या आणि किल्ल्यातील कारागृहात टाकले. आम्ही चोर नाहीत असे ते म्हणत होते, परंतु त्यांचं बोलणं कोणीच ऐकलं नाही. उलट साधूंचे सर्व द्रव्य जप्त केला आणि त्यांना किल्ल्यातील कारागृहामध्ये टाकलेले आहे. इकडे साधूंच्या घरी सुद्धा चोरी झाली आणि घरातील सर्व द्रव्य चोराने तोडलं. त्यामुळे साधूंची पत्नी व कन्या कलावती दारोदार भिक्षावती फिरू लागल्या. एक दिवस कन्या कलावती भिक्षा मागता एका ब्राह्मणाच्या घरी गेली. ब्राह्मण व्रत करीत आहे असे पाहून ती बसली. व्रत समजावून घेतलं. तिथं प्रसाद भक्षण केला आणि आपल्या घरी आली. परंतु घरी यायला तिला उशीर झालेला असल्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने विचारलं की हे मुली, इतकी रात्र होईपर्यंत तू कोठे होतीस? तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहेत? हे ऐकून कन्या कलावती म्हणाली, ही आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले म्हणून मी तिथे बसली. व्रत समजावून घेतलं. तिथं प्रसाद दर्शन केला आणि म्हणून मला घरी यायला उशीर झालेला आहे. मुलीचे वाक्य ऐकताच साधूंची पत्नी लीलावती सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली आणि भगवंतांची प्रार्थना करू लागली, हे भगवंता, माझ्या पतीचे आणि जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात. माझा पती आणि जावई लवकर घरी येऊ देत असा संकल्प करून सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केल्यावर पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा भगवान या व्रताने संतुष्ट झाले आणि चंद्रकेतू राजाच्या स्वप्नामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की हे राजा,
तुझे दोन वाणी बंदीशाळेत घातले आहेत त्यांना सकाळी सोडून दे. तसेच हे राजा त्यांचे जे काही धन घेतलं आहेस ते धन सुद्धा त्यांना परत दे. असं जर नाही केलंस तर मात्र मी तुझा सर्वनाश करेन. राजाने स्वप्न सभेमध्ये सर्वांना सांगितलं आणि आपण जे दोन वाणी बंदीशाळेत घातले त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा दिली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे दोन शोधनांना बंद मुक्त करून राजांसमोर उभे केलं. त्यावेळी त्यांनी काहीच भाषण केले नाही. राजा मात्र म्हणाला, अवश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावं लागलेलं आहे. आता मात्र भीती नाही असे बोलून त्यांचे सर्व कर्म करविले. वस्त्र अलंकार देऊन नम्रासने संतुष्ट केले व त्यांचे जे काही द्रव्य घेतले त्यांना दुप्पट करून परत दिले. व राजा म्हणाला, आपण आपल्या घरी जा. इथे स्कंद पुराणे रेवाखंड श्री सत्यनारायण तृतीय अध्याय बोला पुंडलिकावरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगल मूर्ति मुरारी हरे नमः हरे नमः हरे नमः. तुळशी त्यातलं काळा अवीर वाहते ते वरती आणि तुमच्या कपाळी पण लावून घ्या. तेच बुट लावा तुमच्या कपाळाचं. श्री सत्यनारायण व्रत कथा चतुर्थाध्याय. तुळशीपत्र घ्या पुन्हा आता. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण चतुर्थाध्याय. तर अशा पद्धतीने राजन दिले द्रव्य साधवाने आपल्या नौकेमध्ये टाकलेलं आहे आणि आपल्या नगराकडे निघालेला आहे. परंतु वाटेत काही विघ्न येऊ नयेत म्हणून तिथल्या ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट केला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या प्रवासाला निघालेला आहे. परंतु थोडांतर गेल्यानंतर सत्यनारायण प्रभूने पुन्हा एक साधूंची परीक्षा घेण्यासाठी पुन्हा एका संन्यासी स्वरूप घेतला आणि साधू समोर उभे राहिले आणि विचारले, साधूड्या, तुझ्या नौकेमध्ये काय आहे ते मला सांग. तुझी नौका कशाने भरलेली आहे तेवढं मला सांग. परंतु धनाने उन्मत्त झाली दोन वाणे त्यांची निंदा करून हसू लागले. म्हणाले, संन्यासी भाऊ, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका तर वेलींनी आणि पानाने भरलेली आहे. साधूने जीवन उतरण्याचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे असो. असे बोलून भगवंत थोड्यांतरावर जाऊन समुद्राच्या तीरावर बसले. साधूने नित्यकर्म केले, नौकेकडे गेला. पाहिले तो हलकेपणामुळे नौका भरलेली पाहून, नौकेत वेलीवर पाणी पाहून साधूने मूर्छेने जमिनीत पडला. थोडा वेळ साधूने चिंता करू लागला. त्यावेळी साधूने जावई म्हणाला, महाराज, आपण शोका करता त्या संन्यासाने आपणास शाप दिलेला आहे, त्यामुळे सासर प्रकार घडला आहे. आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व द्रव्य आपल्या पुन्हा प्राप्त होईल. साधूचे भाषण ऐकून दाव्याचे भाषण ऐकून साधूने भगवंतांच्या जवळ गेलेला आहे. बोलू लागले, देवा भगवंता, मी आपल्याला काही ओळखू शकलेलं नाही. मी अज्ञान आहे, मी पामर आहे. मी आपणास कसा जाणेल? मी आपल्या जवळ जे काही खोटं बोललो त्या अपराधाची मला क्षमा असावी आणि माझी पूर्वीचे द्रव्य मला पुन्हा प्राप्त व्हावे अशी इच्छा प्रकट केलेली आहे. आणि अशा प्रकारे मग पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा भगवंतांनी त्याला इच्छित वर दिला आणि अदृश्य झाले. मग साधूने पुन्हा नौकेकडे जाऊन पाहतो तर त्याची नौका पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरलेली त्याला दिसली. मग तो खूप आनंदी झाला आणि सर्वांना सांगू लागला की सत्याच्या कृपेने माझे पूर्वीचे द्रव्य मला पुन्हा प्राप्त झालेले आहे. असे सर्वांना सांगून सत्याचं व्रत पूर्ण करून साधूने पुन्हा आपल्या नगराकडे निघालेला आहे. नगराच्या जवळचा साधूने आपल्या जावईला म्हणाला, जावई बापू, ही पाहण्याची रत्नपुरी नगरी आली आहे. असं बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूतगारी पाठवला. तो दूतगारी जाऊन साधूच्या पत्नीने नमस्कार करून बोलू लागला की बांधवाने पुष्कळ द्रव्य घेऊन साधूने जावयाला बरोबर घेऊन नगराच्या जवळ आपण लवकर पुढे गेला. साधूची पत्नी लीलावती सत्याचे व्रत करीत होते. ती आपल्या मुलीला म्हणाली, हे कन्या कलावती, हे व्रत तू पूर्ण कर, मी माझ्या पतीच्या दर्शनासाठी जात आहे. कन्या कलावतीने सुद्धा गाईगाने व्रत पूर्ण केलं आणि ती सुद्धा आपल्या पतीच्या दर्शनासाठी तशी निघून गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यामुळे आलेल्या कलावतीला तिचा पती काही दिसेनासा झाला. मग ती रडत भूमीवर पडली. बुडाली नौका व दुःखी झाली आपली कन्या पाहून साधूची पत्नी म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवांच्या अवकृपेमुळे झाले मला काही समजत नाही. सत्यनारायणाचे महात्मा जाणण्यास कोण समर्थ आहे? त्यांच्याच क्रोधामुळे असे झाले नसेल ना? माझे मनोगत पूर्ण झाल्यास मी सत्याचे व्रत घालीन. असे पुन्हा बोलून पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू आकाशवाणीने म्हणाले, साधूड्या, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून पतीच्या दर्शनासाठी आली आहे आणि म्हणून तिचा पती अदृश्य झालेला आहे. ती जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पतीला तिला प्राप्त होईल, यात मात्र संशय नाही. कन्या कलावती घरी गेली. त्यानंतर ते तर
सत्यनारायण भगवंतांना नमस्कार केलेला आहे आणि तीर्थप्रसाद वगैरे भक्षण करून आपल्या पुन्हा बंदरामध्ये आली तेव्हा तिने पाहिले तर तिचा पती स्वजनांसह तिच्या दूषित पडला. मग ती खूप आनंदी झाली. आपल्या पित्यास म्हणाली की आता लवकर घरी चला, उशीर का करता. अशा पद्धतीने साधवानी आपल्या मुलीला आणि जावयाला बरोबर घेऊन आपल्या घरी आला आणि प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांतीला सत्यनारायणाचं व्रत करू लागला. इति स्कंद पुराणे रेवाखंड श्री सत्यनारायण चतुर्थाध्याय पुंडलिकावरविडं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल गुंड भगवान की जय. मंगल मूर्ति मोरया. हरे नमः हरे नमः हरे नमः. पुन्हा तुळशीपत्र घ्या हातामध्ये. श्री गणेशाय सत्यनारायण पंचपाध्याय तुझवंतर मुनिवन के एक कथा सांगतो श्रवण करा. पूर्व पृथ्वीवर एक अंधध्वज नावाचा राजा होता. तो राजा प्रजेचे पालन करण्याशी अतिशय तत्पर होता. त्याने सुद्धा एकदा प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अति दुःख प्राप्त झाले. ते असे एकदा हा राजा अरण्यातून सिंह वगैरे प्राण्याला मारून वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला असताना त्या वडाच्या झाडाखाली गवळी लोक सत्यनारायणाचे व्रत करीत होते. परंतु हे पाहूनही राजा त्या ठिकाणी गेला नाही. सत्यनारायण भगवंतांना नमस्कार सुद्धा केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला आणि आनंदित झाले. परंतु राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिशय दुःखी झाला. त्या राजाचे 100 पुत्र आणि धनधान्याची सर्व संपत्ती एकाएकी नष्ट झाली. हे पाहून राजा मनाशी विचार करू लागला. त्यावेळी त्याला समजून आले की आपण एक चूक केलेली आहे आणि त्यामुळे सर्व प्रकार घडला असावा. म्हणून तो राजा पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली जातो. सत्यनारायण भगवंतांना आदराने नमस्कार करतो. तीर्थ प्रसाद भक्षण करतो आणि पुन्हा येऊन आपल्या नगरामध्ये येऊन पाहतो तर त्याचे 100 पुत्र आणि धनधान्याची सर्व संपत्ती त्या दूषित पडते. अशा पद्धतीने हा राजा धनपुत्र वगैरे ऐश्वर्याने संपन्न होतो आणि या लोकी जाण्यास प्राप्त होतो. इथे स्कंद पुराणे. म्हणून या देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूपे धारण करून भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा सत्यनारायण कलियुगामध्ये व्रत रूपी होईल. मुनी जो कोणी सत्याची कथा पठण करेल किंवा श्रवण करील त्यांची पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. इथे स्कंद पुराणे रेवाखंड श्री सत्यनारायण पंचमोध्याय बोला पुंडलिकावरविडं श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगल मूर्ति मोरया. हरे नमः हरे नमः हरे नमः. श्री गणेशाय नमः. सर्वांनी आरतीसाठी आरतीची तयारी करायची आहे. आरतीची वेळ झालेली आहे आणि प्रसाद शिऱ्याचा प्रसाद जो काही बनवला असेल तो घेऊन यायचा आहे. सुख करता रुगरता वहत विघ्नाज नवे परवे प्रेम प्रभागयाजे संधार विरंधराज अंधे गवे नामदावराजे. जय देव जय मंगल मूर्तिवास हृदय दर्शन मात्र मन गमन भरते एव रत्नागाजित भाराज गौरी कुमरा चंदारा देवटे गुम गुम केशरा चरिताओ घट सपतवरा रूप चली घागरिया. जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति करुणा मूर्ति. जय देव लंबोदर पीताम्बर मणिवर वंदना गार दंड वक्र दंड त्रिनयना अदारवाय सदन दंगले वारे निर्वाणे रसाले गुरुवर वंदना. जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मन गमन भरते देवलोदौरी विग्रह ब्रह्मणि माला वेदखंड काला तेरे त्रिपुरा सर्वसखी भारत दुनिया जल निर्मलाय गुरुधरा. जय देव जय शिव शंकराय स्वामी शंकराय अवर देवाय गर्भुर गौरा. जय देव गर्भुर गौरा धोरा नैने विचारा सुमरंत माला उदे देवदला श्रीगंध नेरा शंकर माला
जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू दुर्गड भारी दुर्गन संसारे अनाथनाथ अंबे गुणावे सारे वारी वारी जन्म मरणाची वारी वारी करलो आता शंकर वारे जय महिषासुरमर्दने सर्वण ईश्वर मर्दने तारक संयमनी त्रिभुवने बाधा सुदय सेनाय दारिद्रमर परंदोना बलवेगाई काली विवाद करिला बळिलो प्रवाही हेतु भक्ताला गे भाव जिरवलाई महिषासुरमर्दने सर्वण ईश्वर मर्दने तारक संयमनी प्रसन्न वदने प्रसन्न मूर्ति निवासा कृष्णामासं कोळी कोळी भूमासा अंबे तुलवातून भरपूर विलासा हर कलिंगाला पदवंकट वेशा गुरुवाईश्वर वरदे तारक संयमनी योगे डावे डावे वारे भावंगे अर्गमाई रे रे गाजा बेटी ब्रह्म आलेगा चरणी मारे भीमा उदारे जगा जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रकमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जीवलगा घरडे वनगाडे गासे पीतांबर गद्दुर लल्लाडे निधे दिवेडे प्रसन्न तो नारायण
प्रसन्न तो नारायण जय जय दीनदयाला सत्यनारायण देवा सदानंद भरे भरे व्रत हे आचरले दरिद्र दौड़ने अंते दादे वर्ष बदाने ताबा सुने व्रत करे योगी सगा व्रत गाले भावार्थे पूजिता सर्वायित दलावले जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा साधु वैस संतति दाटे तुझला प्रार्थयल येषद पुरता मदांधवनि व्रतना आचरिले तापा पाणी संकटी भडुनी दुःखै भोगियले स्फूर्ती भवनि आचरिता स्फूर्ती भवनि आचरित व्रत जातु आचरिले व्रत जातु आचरिले जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा प्रसाद विसुरनि पतिवे दिलाय कलावती गेले शाबत जाओ ताजतयांचे नवका बुडाले अंगात वाजरायाचे या परिदुःख सिद्धी आले मृतवार्धा शतपुत्रांचे मृतवार्धा शतपुत्रांचे सत्वर करणे बरसले सत्वर करणे बजारले जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा पुनरपि बोधुनि प्रसादवाणा करिता तलशाणी पतेति नवका तरले रेखे कलावते नयनी अंगध्वजरायासे पुत्रा भेटते ओणी ऐसा भक्ता संगरी ऐसा भक्ता संगरी पावत तो चक्रपाणी जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा आनंद भावे पुजुने व्रत जय जन आचरते येचत बुडविसिताते देवुडि संतति संपत्ति सारथ भय दूरिते सर्वै बंधन तोटते राजारंक समान मानुनि पावत दे पाते जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा ऐसा व्रत अपार महिमा वर्णो में कैसा भक्ति पुरस्कर आचार देता पावत जगदीशा भक्तांचा करवाळू दलबंधू सर्वेशा मोरेश्वर सुध वासुदेव तुझ विनवी भवनाशा जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा पंचारति श्रीपति तुझमूर्ति बाबा जय जय दीनदयाल सत्यनारायण देवा मंदिर आनंद भोजन मम देव देव कायेन वाचा वंदेन्द्रियात्मना नारायणानि समर्पयामि अजुतं राम 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 कृष्ण
मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंदिरमागी देवी माते की सत्यनारायण महाराज की जय सदा सर्वनाय दुर्गाय गणावाय देवाय माता गणावाय गणेशाय जय जय रवि समर्थ जाया तय मनलाय माझे दादा तय निरोग तुझे मस्तक झाडी गाडी दे तुझे दुरोभारमणी कैलासराज चंद्रमोळी वरिंद्र माता मोडी झाले पवनकारी दुर्वीर जम्मो मधुकुमार राई मोर्या मोर्या निवार झाले तुझी सेवाय गरुडाय झाले तुझालभूमी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ददैनाथ तो ज्ञान राजात पात्र महापुण्यराजे नमस्कार महावासी सद्गुरुनारायणेश्वराजे कर्पूरगौरं गुणावतारं संसारसारं महेन्द्रारं सदा वसन्नभयारविन्दे भवानी सहितं नमामि कर्पूरादिकं समर्पयामि नमस्कारं करोमि जय श्री सत्यनारायण महाराजाने आज मोठ्या आनंदाने गोविंद निवास 2 मधील सर्व रहिवास स्थाळीतील सर्व रहिवाशांनी मोठ्या आनंदाने आपली यथाशक्ती मनोभावे सेवा केलेली आहे. सेवा गुण म्हणून घ्या. या सेवेमध्ये जरी काही चुकी झाली क्षमा करून एकंदरीत या सर्व रहिवाशांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या परिपूर्ण करून त्यांना त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये शिक्षणामध्ये सगळीकडे शेती व सुखाची दिवस केलेली सेवा मान्य करून घ्या. बोला श्री सत्यनारायण महाराज की जय. सर्वांना